आपण असतो या गावामध्ये, काय सांगाल आपण, काय एकूणच उमेदवारांबाबत काय सांगाल? आज नरखेड गटातून संतोष अण्णा पाटील जिल्हा परिषदेचे उमेदवारीला उभं राहिले आहेत. तरी आमदार राजाभाऊ खरे त्यांच्या नेतृत्वाखाली आहेत. तरी आमचं सर्व भीम टायगर सेनेमार्फत जे काही कार्यकर्ते आहेत आपले, त्या प्रत्येक गावातून आम्ही राजाभाऊ खरेच्या पाठीशी 100% उभा आहोत. आणि गावामध्ये जे काय विकास झाला नाही, विकास केला नाही जी म्हणते ती आतापर्यंत जी काय 30-35 वर्षाची जी काय सत्ताधारी होती, शेने गावासाठी काय निधी दिला हे दावून द्यावा आम्हाला. आज आमचे राजभाऊ खरे आमदार साहेब आता एक 12-13 महिने झाले आमदार झाले नाहीत. तोपर्यंत तुम्ही जर टिकीचं जर क्षेत्र सोडत चाल, निधी आणला नाही, हे आणलं नाही, आपलं डोळं तपासून नीट बघायचं, निधी आणलाय का नाही. खिडपे वस्तीला 24 लाखाचा मुर्मीकरण दिलेला आहे, खडीकरण मुर्मीकरण. याला बोकडाई रस्ता 24 लाखाचा खडीकरण मुर्मीकरण दिलेला आहे. पुन्हा 10 लाख रुपयाची मशानभूमी दिलेली आहे. ज्या टायमाला ह्या गावावर संकट आलं पाण्याचं भयंकर, त्या टायमाला 24,000 लिटरचा टँकर या गावात फिरवला आहे. पुणे आमदार राजाभाऊ खरे साहेबांनी. मग कोणाचं काय टुर्नामेंट असेल, कोणाच्या जयंती असलेल्या महापुरुषांच्या त्यांना वैयक्तिक मदत केलेली आहे. आणि सोंडगे वस्तीला 50,000 शेड दिलेला आहे आमदार साहेबांनी. एकाच काय असतोय, काय नेते मंडळीने काय यांच्या घरी येऊन पाणी भरायचं नसतोय. आपलं करतोय की ते आपण कितपर पळतोय हे बघणं गरजेचं आहे. कुठे जर गावात बसून, कुठे जर काठ्यावर बसून ही चालत नसते. विकास करायचा म्हणल्यावर गाव सोडून जावं लागत असते, गावाच्या पुढे पळावं लागत असते, त्या टायमाला विकास होत असतो. आज या आष्टे बांबोडीच्या रस्त्याची जर तुम्ही परिस्थिती बघितली असती तर भयंकर होती. आम्ही आज भीम टायगर सेनेमार्फत तिथं जागरण गोंधळ घालून तिथं रस्ता केलेला आहे. मी कलेक्टर पाशी बाया नेऊन नाचवलेले ते आम्ही. त्यामुळं विकासाची आमच्याकडे धोरण आहे. ते आम्हाला कोणी विकास शिकवणे, आम्ही रोज त्या विकासातलीच माणसं आहोत. त्यामुळं आम्ही 100% संतोष अण्णा पाटील यांच्या पाठीशी उभं राहणार आहोत.